या संघाला या ठिकाणी दिला जाणार आहे। माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजावले येथील आपण बघताय नितीन भोवर यांच्या माध्यमातून अजित इंगले याच्यासाठी 1000 रुपयाचं वैयक्तिक पारितोषिक आले आणि त्याचबरोबर सगळ्या पूर्ण टीमला न्यू स्टार मडवीपाडा या संघाला त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। येस, मी विनंती करतोय मान्य श्री रोहितदासजी कानात आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय। त्याचबरोबर जर बघितलं तर मान्य श्री दीपक किरकिरे जे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात न्यू स्टार मडवीपाडा संघाचे, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे न्यू स्टार मडवीपाडा या संघाला। आणि तसेच मान्य श्री विनायक मडवी यांच्या माध्यमातून सुद्धा रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे न्यू स्टार मडवीपाडा या संघाला। चला, जास्त वेळ नाही आहे तर विनंती असेल सर्व संघांना की आपण समालोचन कक्षाच्या समोर ज्या चेअर्स लावल्यात त्या चेअर्स वर आपण विराजमान व्हायचंय। विनंती असेल ना, आपण लगेच बक्षीस समारंभाला सुद्धा सुरुवात करणार आहोत, याची सुद्धा दखल घ्यायची आहे। तर विनंती करेन सर्व संघांना प्लीज आपण समालोचन कक्षाच्या समोर ज्या चेअर्स लावलेल्या आहेत, ज्या खुर्च्या अवेलेबल करून दिल्यात त्याच्यावरती आपण विराजमान व्हायचंय। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल। बाबुळा बॉयज संघाचा एक संगणक आणि एका बाजूला आपण बघणार आहोत तांबडमाल संघाचा संगणक। प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, ज्या ठिकाणी मान्यवर आहे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल। या बाबुळा बॉयज संघाचा संगणक स्टेजवरती यायचा आणि तांबडमाल संघाचा संगणक आपण सुद्धा ऑन द स्टेज यायचंय, जेणेकरून नाणेफेकी केली जाईल। आपण बघताय मान्य श्री नरेश दादा भोवर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल। म्हणजेच काय तर बाबुळा बॉयज आणि एका बाजूला तांबडमाल संघ आहे आणि हा नाणेफेकी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी होते आणि जो नाणेफेकी जिंकेल त्याला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल। बाबुळा संघाचा संगणक या ठिकाणी बोलतायत गवलीपाडा आणि यस आलेला आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते म्हणजे तांबडमाळ या संघाच्या बाजूनं आणि या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते म्हणजे बाबुळा बॉयज या संघाच्या बाजूनं। जय गणेश गवलीपाडा संघाचे व्हॉलंटियर्स आणि सर्व खेळाडू आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या उजव्या बाजूला जे खेळाडू कक्ष होता त्या ठिकाणी आपण सज्ज राहायचे सगळ्यांनी विनंती असेल जय गणेश गवलीपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना। मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये अप्रतिम बघायला मिळाली आणि ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या त्या वेळेला मात्र सांगितलं जात आहे की ज्या ठिकाणी क्रिकेट होतं त्या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आजच्या दिवसामध्ये आजच्या अंतिम टप्प्यामध्ये जर बघितलं तर मान्यवरांची उपस्थिती ही फार मोठी बघायला मिळते।
या विनंती करतोय दिनेशजी भुरकुंड, आपण मांडवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. जय गणेश गवलीपाडा संघाचे आयोजक. विजयी झालेले संघ प्लीज ऑफिशियल कॉल असेल. ज्या वेळेला जर बघितलं तर आपल्यासाठी चेअर्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर आपण समालोचन कक्षाच्या समोर ज्या चेअर्स आहेत त्याच्यावरती आपण विराजमान व्हायचंय. आपण बघितलं या स्पर्धेला डॉक्टर माननीय श्री प्रकाश दादा देवळीकर समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सुपुत्र म्हणजेच एसके स्पोर्ट्सचे ओनर जतीन दादा देवळीकर या ठिकाणी सज्ज आहेत. प्रथमतः त्यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. अरविंद दादा दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जतीन दादा देवळीकर यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार करायचा. त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 22,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं होतं आणि हे एसके स्पोर्ट्सचे ओनर आहेत. कामण विभागामध्ये त्यांचं एक शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये तुम्हाला क्रिकेटचे जे काही साहित्य आहे ते अवेलेबल त्या शॉपमध्ये बघायला मिळतं आणि त्या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या. आपण बघतो ऑन स्क्रीनवरती मायेची उब देणारी शाल आणि त्यानंतर एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेचं त्यांना दिलं जात आहे आणि स्वागत आणि या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यानंतर माननीय श्री मंगेशजी गांगडा साहेबांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. राज उंबरसाडा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या साहेबांचा आदर आणि सत्कार करायचा आहे. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पुमण आणि या वेळेला त्यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जातो. एक मायेची उब देणारी शाल आहे आणि एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे. खूप चांगलं हास्यमय चेहरा, चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार होतोय. त्यानंतर माननीय श्री संदीप दादा भुरकुंड साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर पुढे या. रोहित वाघ यांना या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीप दादा भुरकुंड यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार करायचा. या स्पर्धेला मोलाचं सहकार्य या मान्यवरांनी दिलेलं आहे. मोलाचं सहकार्य आणि या स्पर्धेसाठी बॉल त्यांनी या स्पर्धेला दिलेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जात आहे. त्यानंतर माननीय श्री नरेश दादा भुवर यांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. तुलशीराम बरफ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या साहेबांचा आदर आणि सत्कार करायचा आहे. आपण स्क्रीनवरती बघत आहेत मान्यवरांचा आदर आणि सत्कार केला जात आहे. मान्य श्री नरेश दादा भोवर साहेबांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जातोय. एक चांगलं नेतृत्व आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आपण बघताय ऑन द स्क्रीनवरती. नरेश दादा भोवर यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जातोय. जय गणेश गवलीपाडा या संघाच्या माध्यमातून. त्यानंतर मान्य श्री रमाकांत दादा कुरडा साहेबांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. अभि दलवी स्वतः या ठिकाणी त्यांचा आदर आणि सत्कार करतील, जे मुख्य आयोजक आहेत आणि लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला त्यांनी दिलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रमाकांत दादा कुरडा संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षिसांची अपार आपल्याला बघायला मिळाली आणि खूप काही बक्षिस मात्र यावेळेस लावले गेलेत. अभि दळवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या आदर आणि सत्कार त्यांचा केला जातोय. मान्य श्री सुनील दादा पागी यांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. साहेब आपण पुढे या. मान्य श्री दिनेश दादा भुरकुंड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या साहेबांचा आदर आणि सत्कार केला जाईल.
या स्पर्धेला लाख मोलाची वेल आणि लाख मोलाचं सहकार्य, आर्थिक सहकार्य साहेबांनी या स्पर्धेला दिलंय. जय गणेश गवलेपाडाच्या वतीनं त्यांचाही या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जातोय. आपण बघताय स्वतः भाऊजी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी या आदर आणि सत्कार केला जात आहे. आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ओळखलं जाणारे आपण बघताय सुनील दादा पागे यांना आपण ऑन द स्क्रीन वरती बघताय. नक्कीच क्षणचित्र टिपले जातील यात काही शंका नाही. एक चांगलं नेतृत्व आहे. त्यानंतर माननीय श्री रवींद्र बरफ साहेबांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. त्यांच्या माध्यमातून मला वाटते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. आपण बघताय रणजित दादा भुरकुंड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या रवींद्र दादा यांचा या ठिकाणी या आदर आणि सत्कार केला जातोय. मायेची ऊब देणारी शाल आणि त्यानंतर एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह आपल्याला बघायला मिळत आहे. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. एक चांगलं नेतृत्व आणि बँजो प्रेमी आहेत, खास करून रविदादा बरफ यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जात आहे. त्यानंतर माननीय श्री संजय दादा दलवी यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. विशाल बरफ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा आदर आणि सत्कार केला जातोय. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या चारही ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून अवेलेबल झाल्यात. त्यांचाही या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जात आहे. विशाल बरफ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा आदर आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित न्यू स्टार मडवीपाडा संघाचे आधारस्तंभ विनायक मडवी साहेबांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. रोहित यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा आदर आणि सत्कार केला जाईल. साहेब आपण पुढे या. मान्य श्री विनायक मडवी जे क्रिकेट प्रेमी आहेत, आधीपासून क्रिकेटची खूप आवड आहे आणि त्यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जातोय. रोहित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा आदर आणि सत्कार केला जातोय. एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेचे त्यांना दिलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेचा एक एक चेंडू आणि एक एक क्षणचित्र टिपणारे डीबीएन लाईव्हचे आमचे अर्पित पाटील जे असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल त्यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. विनंती करत आहे की विकी उराडे आपल्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्हचे जे मेंबर्स आहेत त्यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार करायचा आहे. काय सुंदर या ठिकाणी 4 दिवस आपण स्पर्धा निहाळली आणि युट्यूबच्या माध्यमातून जे काही होईना मात्र एक चांगली क्वालिटी त्यांच्या मार्फत बघायला मिळाली. असं म्हटलं जातं ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही महत्वाची असते आणि तीच या वेळेला मात्र डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळाली. लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. या स्पर्धेमध्ये अर्पित पाटील यांना आपण बघू शकताय आणि त्यांची पूर्ण टीम असेल त्यांचा सुद्धा मायेची ऊब देणारी शाल असेल, सन्मान चिन्ह आणि त्यांचं मानधन जे असेल ते त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे. त्यानंतर ऑफिशियल पंच असतील आमचे लाडके पंच अतुल राव असतील, यांनी पुढे यायचं आहे. जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. विनंती करतोय अतुल राव आपण पुढे यायचं आहे. 4 दिवस अतिशय सुंदर दर्जाची या ठिकाणी या पंचांची भूमिका यांनी अदा केल्या, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. पंचांची भूमिका अदा करणं ही एक खाऊ गोष्ट नाहीये. भरपूर साऱ्या गोष्टी झेलाव्या लागतात. परफेक्टली जो हे आहे ते त्यांना द्यावं लागतं आणि ते चोख पद्धतीने या ठिकाणी काम पूर्ण केलं गेलं या स्पर्धेमध्ये. अवी दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अतुल राव यांचं या ठिकाणी या स्वागत आणि या सन्मान करायचा आहे.
ज्यावेळेला त्यांचाही या ठिकाणी स्वागत आणि आदर या ठिकाणी केला जाईल. आपण जर बघितलं हे मंडप अतिशय सुंदर पद्धतीने या मंडपाची बांधणी केली गेली आणि चहूबाजूला मात्र त्यांची मंडपाची जी कृती आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळाली. आणि लाईव्ह मध्ये आपण जर बघत असाल तर व्हाईट अँड पिंक असं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. एक सुंदर असं लाईव्हला ते मंडपचं आपल्याला दिसून येतं. त्यांचाही या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. विनंती करेल पुन्हा एकदा रोहित वाघ आपण जायचंय आणि आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी जे मंडप डेकोरेटर्सचे मालक आहेत त्यांचा या ठिकाणी आदर आणि सत्कार करायचा आहे. हॅलो, तर चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर समश्व क्षमा असावी. त्यानंतर आम्ही जातो आणखी एक मेगा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेमध्ये निश्चितच अतिशय गोड आवाज आणि एक उभारते समालोचक आहेत राहुल अंधेर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि हा सन्मान करण्याकरता आम्ही विनंती करतोय रणजित भुरकुण दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते राहुल अंधेर सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. अतिशय जबरदस्त समालोचक आहेत आणि निश्चितच चांगला शिकण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी मात्र केलेला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील आपण शुभेच्छा देऊया. येणारं समालोचन तुमच्या माध्यमातून नेहमीच चांगलं व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जर कुणाचा मान सन्मान करायचा राहिला असेल तर निश्चित जय गणेश फूड गवलीपाडा पोमणच्या माध्यमातून समश्व क्षमा मागतोय आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी वळणार आहोत. निश्चितच फायनल मॅच मध्ये अनेक मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक जे लावलं गेलंय ते पारितोषिक आपण सुरुवातीला देणार आहोत. न्यू स्टार माडवीपाडा टीमचा संगनायक या तुमच्याकरता कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज आपण या ठिकाणी पाहिलं तर आलेला आहे ते म्हणजेच चला गेस करायचा आहे ओळखायचं आहे 4 टीम मधून कोणी चांगली बिल्डिंग केली आहे कोणी जास्त कॅचेस पकडलेत. इकडे आय सोनसरी स्पोर्ट तांबडमाल जयेश नाव येत आहे. जगदंबा स्पोर्ट नुस्टार मडीपाडा अक्षय तर स्वतः सांगते मी आहे. इकडे बाबोला बॉईज आहेत ना. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे खेळाडू आजच्या दिवसामध्ये निश्चित चांगले झेल त्यांनी पकडलेत तो आहे मिस्टर संजय धिंडा. चला संजय धिंडा आपण याचा आहे. जय गणेश गवलीपाडा आयोजित जय गणेश चषकाचा निश्चित आपण या ठिकाणी पाहिला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे ती म्हणजेच संजय धिंडा या खेळाडूची. हा पारितोषिक देण्याकरता मी विनंती करतोय रवीजी बरफ यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जय गणेश चषकाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर संजय धिंडा. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर आपण बोलूया उत्कृष्ट गोलंदाज 6 मॅच 13 विकेट एनी गेस. विशाल फलटेचं नाव येते आणि सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम कडनं आणखी बबोला बॉईज राकेशचं नाव येते मडीपाडा नो. तर उत्कृष्ट गोलंदाज आहे अतुल सुरुंग 6 मॅच 13 विकेट.
संदीप भुरकुण साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आपण या ठिकाणी हा देतोय अतुल सुरुंग या खेळाडूला. कॉंग्रॅच्युलेशन अतुल. त्यानंतर आपण जाणार आहोत आता मात्र उत्कृष्ट फलंदाज. जय गणेश चषकाचा उत्कृष्ट फलंदाज कोण आहे त्याचा रेकॉर्ड आपण पाहिला तर 6 मॅच आणि 88 रन्स त्याच्या नावावरती आहेत. अजय खानाचं नाव येते आहे इकडे. न्यू स्टार अक्षयचं नाव येतंय. आणखी यस खतरो के खिलाडी एकच नाव अक्षय दुमाडा. 6 मॅच 88 रन. चला अक्षय आपण याचा आहे. तर अक्षय हा ठरतोय जय गणेश चषकाचा उत्कृष्ट फलंदाज. सुनीलजी पागी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट शतरक्षकाचं जे पारितोषिक आहे ते आपण द्यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय दुमाळा. अभिनंदन असेल तुझं. त्यानंतर आता मात्र आपण जाणार आहोत या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक ज्यांनी पटकावलाय तो संघ आहे वाबोला बॉईज वाबोला. चला संघ चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जातोय ते म्हणजेच वाबोला बॉईज वाबोला या टीमला आपलं देखील अभिनंदन असेल या ठिकाणी. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहिली ना तर ती स्पॉन्सर केली गेली मान्य श्री मेघनाथ भुवर यांच्या माध्यमातून आणि हा पारितोषिक मी देण्याकरिता विनंती करतोय नरेश भुवर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर आपण देणार आहोत तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ आहे तो म्हणजेच आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी उभे राहायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या टीमला. गेल्या 4 दिवसापासून निश्चित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि 4 दिवसामध्ये सुपर 4 मध्ये हे 4 संघ या ठिकाणी पोहोचले होते. मात्र त्यांची लढत या ठिकाणी पाहिली आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघ. कॉंग्रॅच्युलेशन आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. अभिनंदन असेल तुमच्या टीमचं देखील आणि तुमच्या पाठीराख्यांचं देखील आणि तुमच्या गावातील ग्रामस्थांचं देखील, कारण आपण नावासाठी नाही तर हा कप जिंकतो आपल्या गावासाठी. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमला. चला आपण देखील यायचं आहे. आमच्या सर्व लाडक्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक मात्र या ठिकाणी मी वितरित करतो. नंबर 3 जर आपण ट्रॉफी पाहिली तर ती ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली होती माजी सरपंच पोमनशे मंगेश गंगडा यांच्या माध्यमातून. आता मात्र द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहिली. यस, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर ती ट्रॉफी आले उमरगावचे सरपंच मंगेशजी गांगडा यांच्या माध्यमातून आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर ते संदेश बुरकुड यांच्या माध्यमातून आले होते. जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ ठरतोय रनर ऑफ संघ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना या ठिकाणी दिलं जातं. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं देखील अभिनंदन असेल, तुमच्या पाठीराख्यांचं देखील अभिनंदन असेल. आणि त्यानंतर आणखी महत्वाचं पारितोषिक म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये ज्याची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे, फिल्डिंग असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, मॅन ऑफ द सिरीज, एनी गेस, त्याचे पॉइंट आपण पाहिले. हॅलो, त्याचे पॉइंट आपण पाहिले तर 429 पॉइंट पाहायला मिळतात.
धावा आहेत 6 मॅच 74. विकेट आहे 13. तो खेळाडू आहे मिस्टर अतुल सुरुंग. ठरतोय जय गणेश चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू. आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण पाहिली ना तर संजय दलवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर केली गेली. संजय दलवी यांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते अतुल सुरुंग या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण द्यायची आहे आपल्या शुभ हस्ते. कॉंग्रॅच्युलेशन अतुल, तुझं देखील अभिनंदन आहे. अतिशय चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. क्रिकेटचा मैदान अगर क्रिकेट का मैदान अगर जंगल है तो उस जंगल का राजा कौन. आणि निश्चितच मडवीपाडा टीमचं नाव. चला नंबर 1 चं पारितोषिक जात आहे न्यू स्टार मडवीपाडा टीमला. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन न्यू स्टार मडवीपाडा टीम. ऑल प्लेयर्स अतिशय जबरदस्त खेळ राहिलाय या जय गणेश चषकामध्ये. या पुमनच्या मैदानावरती जबरदस्त खेळ करून प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ न्यू स्टार मडवीपाडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सर्व खेळाडूंचं अभिनंदन असेल या ठिकाणी आलेल्या पाठीराख्यांचं. तुम्हाला जे सपोर्ट करतात त्यांचं देखील स्वागत असेल. कारण आपण क्रिकेट हा खेळ साठी ना स्वतःसाठी तो आपण खेळतो फक्त आपल्या गावासाठी. तर या ठिकाणी आपण पाहतोय उत्तम क्रमांकाचं पारितोषिक ते म्हणजेच न्यू स्टार मडवीपाडा टीमला अभिनंदन. निश्चितच एक महत्वाची सूचना असेल. न्यू स्टार मडवीपाडा अँड जगदंब स्पोर्ट टीमच्या संघनायकांना आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. परंतु या ठिकाणी निश्चितच मी अँड माझे सहकारी समालोचक मित्र राहुल अंधेर या ठिकाणी सूचित करतोय की जय गणेश चषक या ठिकाणी संपन्न झाला अगदी थाटा माटामध्ये. आणि या जय गणेश चषकाला मात्र ज्या ज्या मान्यवर